तर आता फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। उदय सामंत, भरत गोगावले हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यावेळेचा फोटो जो आहे तो आता समोर आलेला आहे। उदय सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत। हा निरोप घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी ते दाखल झाले होते आणि त्यावेळेचा हा फोटो सध्या समोर आलेला आहे। भरत गोगावले हे देखील यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। उदय सामंत यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन उदय सामंत, भरत गोगावले हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांना हा पुष्पगुच्छ दिला। एकनाथ शिंदे यांचा निरोप सुद्धा त्यांनी यावेळेला दिला आणि या भेटीमधून हा जो फोटो जो आहे तो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये हसतमुख चेहरे जे आहेत ते पाहायला मिळतात। म्हणजे एकूणच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व काही सुरू असल्याचा मेसेज जो आहे तो देण्याचा हा प्रयत्न दिसतोय। शिंदेंच्या मनधरणीला अखेर यश आलेलं आहे। शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे। तसं पत्र उदय सामंत यांनी राज्यपालांना देखील दिलेलं आहे। मात्र त्यापूर्वी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली। सागर या त्यांच्या निवासानी जाऊन त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि ज्यावेळी ही भेट झाली त्यावेळचा हा फोटो सध्या समोर आलेला आहे। त्यामुळे आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। अवघे 2 तास आता शिल्लक राहिलेले आहेत। ठीक संध्याकाळी 5:30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा जो आहे तो होतोय आणि या 2 तासापूर्वीच एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन उदय सामंत आणि भरत गोगावले हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले आणि एकनाथ शिंदे यांचा निरोप जो आहे आणि एकनाथ शिंदे यांचं पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यावेळचा हा फोटो आता माध्यमांच्या समोर आलाय। अखेर हा हाय व्होल्टेज ड्रामा संपलेला आहे। शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अगदी कालपासून शिंदे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। काल संध्याकाळपर्यंत मी माझा निर्णय कळवेन असं शिंदेंनी सांगितलं होतं। मात्र अजूनपर्यंत सस्पेन्स जो होता तो कायम होता। अखेर हा सस्पेन्स आता उलगडलेला आहे। शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदेंनी सरकारमध्ये सामील व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली होती। तसं पत्र देखील त्यांनी शिंदेंना पाठवलं होतं। अखेर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आता शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो संपलेला आहे। शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि हाच निरोप घेऊन उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचलेले होते। त्यावेळेचा हा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। काल संध्याकाळी जी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये हसत खेळत खेळीमेळीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं।